रेड कलरचं वॉलेट घ्यायचं, सिम्पल. तुम्ही एवढं एवढं छोटं नाही. कोणत्याही प्रकारचं हा, red आणि color पुरुष स्त्रिया दोन्ही वापरू शकतात. जर पुरुषांना ओके असेल रेड कलर तर दे कॅन. एक एवढं वॉलेट तुम्ही घेतलं, मध्ये झिप असेल असं घ्या. त्याच्यामध्ये तुमचा आय कार्ड साईजचा फोटो. का युनिव्हर्सला माहित नाही कविता कोण आहे, वनश्री कोण आहे, तर हा चेहरा, या चेहऱ्याला मग पायराईटचा एक छोटा स्टोन टाका. टंबल पण येतो, स्टोन पण येतो. माझ्याकडेही मिळेल, इतरांकडेही मिळेल, ऑनलाईनही मिळेल, तुम्हाला जिथे विश्वास असेल घ्या. तो पायराईटचा स्टोन वर्क्स लाईक मॅग्नेट. ओके. मग त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा, अख्खी दालचिनी. त्याला 500ची नोट गुंडाळायची सोनेरी दोऱ्याने. दालचिनी अट्रॅक्ट मनी म्हणून आपण त्याला 500ची नोट गुंडाळतोय. काय अट्रॅक्ट करायचं आहे? मनी. सोनेरी दोऱ्याने का गुंडाळायचंय? की चांगल्या पद्धतीने, वाईट मार्गाने नाही, बरोबर, चांगल्या पद्धतीने मला अबंडन्स वे मध्ये पैसे अट्रॅक्ट करायचे, सत्कार. तर ती दालचिनी त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. म्हणजे काय झालं, तुझा पासपोर्ट साईज फोटो, की या फोटोला पायराईट म्हणजे मनी अट्रॅक्ट करून आणायची एक, म्हणून आपण सिम्बॉलिकली हे ऑल्टर टाईप तयार करतो. बरोबर. आपण कशी देवाची पूजा मांडतो, तांदूळ, नारळ, कळश, केळाचे खांब, हे सिम्बॉलिकली असतं ना. केळाच्या खांबाची काही गरज असते? तर इज अ सिम्बल. त्याच्यामागे असेल काहीतरी शास्त्र असेल. किंवा सत्यनारायणची पूजा आपण तुळशीची पानं 1001 टाकतो, राईट? बरोबर. हे सगळं सिम्बॉलिकली आहे. एनर्जी अट्रॅक्ट. आपण इष्टदेवतेचं नाव घेतो, कुलस्वामींना रिअल मध्ये येतात का? नाही, आपण एक ग्रॅटिट्यूड देतो. सो ग्रॅटिट्यूड तुम्हाला देण्यासाठी हे रेड वॉलेट पण सिम्बल तयार करतोय. कशाला? आता तुझ्याकडे मी जेवायला येणार असेल, तू घर सजवतेस ना, मग मी आलं, वाव कविता घर किती सुंदर आहे. तसंच तुम्ही मनीला अट्रॅक्ट करण्यासाठी ती वॉलेट तरी छान ठेवा. सो त्या वॉलेटमध्ये, अँड नॉट नेसेसरी की ब्रँडचं पाहिजे, नॉर्मल कुठलंही चालेल. फोटो आला, दालचिनी 500ची नोट गुंडाळून आली, पायराईटचं स्टोन किंवा टंबल आलं, तुझा आय कार्ड साईज फोटो आला. आता त्याच्यामध्ये तू सिट्रीन टाकू शकतेस. मग ते तुझ्या, हे एवढे बेसिक गोष्टी तर पाहिजे. या गोष्टी तुम्ही ठेवा. वॉलेटमध्ये बिलं नकोत. ओके. बिल्स जे असतात ना, क्रेडिट कार्डचे बिल्स, शॉपिंगचे, ते बिल्स नको. नेहमी वॉलेटमध्ये ऍटलिस्ट 500 किंवा 1000ची नोट कायम ठेवा. ती खर्च करू नका. त्याच्यानंतर तुमची पर्स जी असते ती तुम्ही ग्रीन कलरची वापरा किंवा ब्राऊन कलरची वापरा. या ब्राऊन किंवा ग्रीन कलरच्या पर्समध्ये तुम्ही टाकली रेड वॉलेट, ती पर्स क्लीन ठेवा. बायकांच्या पर्सेस खूप कठीण आहे. मी कालच माझी पर्स बघितली, म्हटलं ओ माय गॉड, मी एवढं बोलते पण माझं पण कचरा असतोच बरेचदा. पण शक्यतो नका ठेव. बिलं काढून टाका. कचरा, अनवॉन्टेड कचरा असेल, आपण काय टिकल्यांची पाकिट, लिपस्टिक, ह्याहून त्या खाणं पिणं सगळं त्याच्यामध्ये, त्याची एक वेगळी बॅग करा. या पर्समध्ये फक्त तुमची एखादी डायरी असेल, लॅपटॉप असेल, जे तुमच्या कामाच्या गोष्टी आहेत त्या, क्लटर नका ठेव. ओके. सो दिस इज युअर मनी बॅग अँड मनी वॉलेट. आणि हे तुम्ही शुक्रवारी हे करू शकता. जायफळ तुम्हाला ठेवायचं तर ठेवा. जायफळ इज व्हेरी गुड. किंवा ते चक्रफूल असतं ते तुम्ही ठेवू शकता. हा, त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक पाऊच सांगते मी, एका पाऊच मध्ये तुम्ही 5 दालचिनीचे तुकडे, 5 लवंग, त्याच्यानंतर 5 चक्रफूल, हे मस्तपैकी, आणि जायफळ एक अखंड, हे एका प्लास्टिकचं झिप पाऊच मध्ये करून त्याच्यामध्ये टाकून द्या. आणि त्याच्यामध्ये तुमचा एक आय कार्ड साईजचा फोटो, तुमचा बिझनेस असेल तर बिझनेस कार्डचा फोटो, व्हिजिटिंग कार्ड, हे टाका. सो ह्यानी काय होतं की ती जागा तुम्ही मनी अट्रॅक्ट करण्यासाठी क्लीन केली. मग त्याच्यामध्ये एका पेपरवर हे 3 नंबर जे सांगितलेत, 19962147715888 आणि 138, ह्याची एक चिठ्ठी बनवा ग्रीन पेनाने आणि ती पण टाकून द्या. हे इतकं सोपं आहे. हे झालं मनी वॉलेट. येस. आता बिझनेसवाल्यांसाठी, जर तुमचा बिझनेस असेल आणि तुमचं टेबल आहे, त्या टेबलवरती तुम्हाला कस्टमर्स अट्रॅक्ट करायचे, तर काय करा, एक एवढी बरणी घ्या. ओके. त्या बरणीला पूर्णपणे दालचिनी पावडरने भरा, पूर्ण. म्हणजे आता एवढी बरणी आहे तर ऍटलिस्ट एवढा पार्ट तरी सोडा, बाकी सगळं दालचिनी पावडरने भरा. आणि त्याच्यामध्ये खडी साखर टाका आणि मग ते चमच्याने ढवळा. ढवळल्यावरती 5 व्हिजिटिंग कार्ड घ्या. आता ही एवढी बाटली आहे ना, तर ती मध्ये खोचायची 5 व्हिजिटिंग कार्ड. ते खोचायचे 5, बाहेर न दिसता कामा नाहीये, मध्ये खोचायचे. ओके. आणि मग ते त्याच्यामध्ये पायराईट टाका आणि ते झाकण बंद करून ती बरणी तुमच्या टेबलावर ठेवून द्या. सो दॅट बिकम्स युअर मनी मॅग्नेट बरणी. म्हणजे व्हिजिटिंग कार्ड झाले, कंपनीचं नाव आलं, पायराईटने मनी आले, साखर का टाकली, स्वीट वेने, चांगल्या वेने येऊ दे. दालचिनी अट्रॅक्ट्स मनी. काय आणायचंय? बिझनेस कार्ड जात टाकलेत. नॉर्थ ईस्टला ठेवून द्या ही बरणी. तुमच्या ऑफिसमध्ये नॉर्थ ईस्टला ह्याचा बाउल घ्या सेलेनाईटचा, त्याच्यामध्ये अगेन बिझनेसचा एक पिरॅमिड येतो ग्रोथचा, पायराईट ठेवा, तुमचे व्हिजिटिंग कार्ड आणि ही बरणी. बघा तुम्हाला 3 महिन्यात रिझल्ट आहे.
3 महिन्यात रिझल्ट दिसेल. येतो जर विश्वासाने ठेवलं तर. या सगळ्यात ना तुम्ही सांगितलं मनी वॉलेट आणि हे बिझनेस साठीची बरणी, याच्यामध्ये पायराईट हवा पण ना, येस. ते पायराईटच्या स्टोनला का बरं एवढं महत्व आहे? म्हणजे मनी पायराईट अट्रॅक्ट करतं, त्याच्यामध्ये अशा प्रॉपर्टीज आहेत, त्याला फुल्स गोल्ड म्हणतात, की ते जर तुमच्याकडे असेल तर ते मनी अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये ते व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीज आहेत. म्हणजे आता आपण म्हणतो ना, आपण गिरनारला गेल्यावर मला काहीतरी जाणवलं. काय जाणवलं? गिरणार किंवा देवळच देऊळ, मग देवळात का वेगळं जाणवतं? कारण तिथे सतत त्या पूजा अर्चा होतात, आरत्या होतात, धूप अगरबत्ती होते, तर तिकडच्या एनर्जीज ज्या आहेत त्या आहेत. तसे हे क्रिस्टल्स आहेत. ओके. प्रत्येक क्रिस्टलची एक एक क्वालिटी आहे. तर Energy. पायराईट, जेड, टायगर्स आय, सिट्रीन हे बिझनेस आणि मनी अट्रॅक्ट करण्यासाठीच ओळखले जातात. म्हणून हे जितकं तुम्ही जवळ ठेवाल. म्हणजे हे दगड आहेत विशिष्ट प्रकारचे. येस, दे आर क्रिस्टल्स. क्रिस्टल्स आहेत. सो हे तुम्ही वापरायला सुरुवात करा. आणि मनी वॉलेट तर खूप सोपं आहे, मी टिप्स देतच असते. आणि बर्नी बिझनेसवाल्याने तर करा. माझ्या क्लायंटने आता टेस्ला घेतली आहे. आणि आय मीन मला एक किती मेसेजेस येतात, कविता आम्ही हे केलं, माझं घर झालं, एकीचं लग्न झालं, एकीला प्रमोशन मिळालं, म्हणजे सगळ्या सक्सेस स्टोरीज आहेत. येस, पण त्या सगळ्यांनी माझ्या इव्हन सगळ्या ऍक्ट्रेसेस ज्या माझ्या क्लायंट्स आहेत, अक्षरशः 100% विश्वासाने करतात, अंधविश्वासाने नाही. म्हणजे त्याच्याबरोबर त्या ऍक्शन, कृती पण करतात, 100% प्रयत्न पण करतात. मेहनतीशिवाय फळ नाही. म्हणजे श्रद्धा ही आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय, त्याबरोबर मेहनत पण करतोय, ही झाली श्रद्धा. करावीच जर लागते. फक्त अंधश्रद्धा कधी फक्त याच गोष्टींवर आपण डिपेंड राहिलो आणि मेहनत नाही केली तर घर बसल्या काही मिळणार नाही. ही झाली अंधश्रद्धा. हे सगळं मी इथे बोलतेय, पण ह्याच्यासाठी मी आज मुंबईहून इथे आली आहे. ओके, माझं 2 दिवसांनी खूप मोठं काम आहे. सो मी खूप मेहनत घेते आणि त्या मेहनतीला यश, त्या योग्यतेचं मिळावं म्हणून या गोष्टी आहेत. बरोबर. बरेचदा काय होतं, मेहनत माणूस खूप करतो पण त्याला त्याच्या योग्यतेचं तेवढं रिटर्न्स येत नाहीत. नाही ना, बरोबर आहे. कितीतरी जण खूप काम करतात पण प्रमोशन त्यांना मिळत नाही, दुसरंच कोणीतरी घेऊन जातं. सो मी हा विचारते प्रश्न, एम आय अ डॉंकी और एम आय अ हॉर्स? डॉंकी जो आहे तो ओझी वाहणार. डू आय वॉन्ट टू बिकम लाईक हिम? नो, आय डोंट वॉन्ट. हॉर्स जो रेस कोर्स मध्ये धावतो, त्याला झापडं असतात, युद्धामध्ये लढण्यासाठी राजा महाराजांनी वापरलेला आहे, आणि तो एकदा धावायला लागला की मग एम आय अ हॉर्स? येस, आय एम अ हॉर्स. आय हॅव द हॉर्स एनर्जी. आणि मग मी फक्त लक्ष केंद्रित करते मला जिथे जायचंय त्याच्यासाठी. आता घोड्याला तिथे जायचं असेल, त्याला तगडक तगडक करावं तर लागणारच आहे ना. बरोबर. सो मेहनत, तेंडुलकरला बॅट उचलावी लागणारच आहे. सो तुम्हाला ऍक्शन 100%. येस, या सगळ्या गोष्टी केल्याने लोक विचारतात, हे कशाला दगड घालू? हे दगडच म्हणतात ह्याला. म्हटलं ठीक आहे, तुमचा माइंडसेट मी बदलणार नाही, तुमचा माइंडसेट तुम्हाला लखला. या क्रिस्टल्सने तुम्हाला तुमच्या योग्यतेचं जे एक प्रमाणपत्र आहे, किंवा जो आनंद आहे, किंवा जे तुम्ही डिझर्व करता, ती थाप तुम्हाला मिळेल.